लोक मंदी मंदी बोलत बसलेत, पण आज भारत 94% कर्ज एका दिवसात फेडू शकतो. तिजोरीत परकीय चलनाचा प्रचंड साठा. देवेंद्र फडणवीस. एकीकडे लोक आर्थिक मंदीची चर्चा करत असताना भारत आज घडीला जगातील सर्वात वेगवाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. भारताकडे परकीय चलनाचा प्रचंड साठा आहे. भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था असून लवकरच $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा टप्पा गाठणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते शुक्रवारी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारची तपपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मोदींच्या काळात भारताच्या विकासाचा वारू कसा चौखर उधळला आहे आणि भारताचे भविष्य किती सोनेरी आणि उज्ज्वल आहे याचा पाढा वाचला. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यूपीए सरकार आणि एनडीए सरकार यांच्या काळातील भारतीय अर्थव्यवस्थेची परिस्थिती आणि देशाकडील परकीय चलनाचा साठा याबाबत सविस्तर विवेचन केले. लोक मंदी मंदी बोलत आहेत, पण चालू वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकासाचा दर 60% अधिक नोंदवलेला गेला आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणारी ही अर्थव्यवस्था भारत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने जवळपास आपण 345 लाख कोटींचा टप्पा पार केला असून आपण $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वेगानं वाटचाल करत आहोत. आज घडीला भारताकडे परकीय चलनाचा साठा जवळपास 67 लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. यामधून आपण पुढील 11 महिन्यांच्या सगळ्या आयात केलेल्या वस्तूंचे पैसे आणि भारताच्या डोक्यावर असलेले 94% विदेशी कर्ज कव्हर करण्याची क्षमता आज भारताच्या तिजोरीत आहेत. भारताने एक काळ असा बघितला असता आहे की भारत विदेशी कर्जात बुडालेला होता. फ्रेजाईल 5 अर्थव्यवस्थांपैकी एक होता. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने त्यावेळेस भारताला सांगितलं होतं की यामधून भारत बाहेर पडला नाही तर कर्जाच्या सापळ्यात अडकेल. कारण त्यावेळी भारताकडे कर्जाची परतफेड करण्यासाठी विदेशी चलनाचा साठा नव्हता. पण आज भारताकडे 94% विदेशी कर्जाचे पैसे एका दिवसात परत करावे लागले तरी तेवढे परकीय चलन आहे. याशिवाय भारताकडे 11 महिन्यांच्या इम्पोर्टचे पैसे आहेत. यूपीए सरकारच्या काळात भारताकडे 1 महिन्याची आयात करण्याएवढे विदेशी चलन नसायचे, पण आज त्याच भारताकडे 11 महिन्यांची आयात करण्याइतके परकीय चलन आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. भारत जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालाय आणि लोक मंदी 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 असं सांगत होते, पण चालू वर्षातला आर्थिक विकासाचा दर हा 7% अधिक रजिस्टर झालेला आहे आणि जगात सर्वाधिक विकास वृद्धीचा दर हा भारताचाच आहे. फास्टेस्ट डेव्हलपिंग इकॉनॉमी आजही भारत आहे आणि जवळपास आपण 345 लाख कोटीचा टप्पा पार केलेला आहे. 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे अत्यंत वेगाने भारताची वाटचाल ही आता चाललेली आहे. विदेशी मुद्रा भंडार 67 लाख कोटी रुपये आता आपल्याकडे आहेत. पुढच्या 11 महिन्याचे सगळे इम्पोर्ट्स आणि भारतावर जे विदेशी कर्ज आहे ते 94% कव्हर करण्याची क्षमता आज भारताच्या तिजोरीत आहे. एक काळ आपण असा बघितला की विदेशी कर्जाखाली बुडलेला भारत फ्रेजाईल 5 अर्थव्यवस्था आणि वर्ल्ड बँक किंवा IMF हे सांगायचं की यातनं बाहेर निघाला नाही तर भारत डेट ट्रॅपमध्ये जाईल, कारण विदेशी कर्ज परत करण्याकरता भारताकडे पैसे नाहीत. आज त्या भारताकडे एका दिवसात परत करावे लागले तरी 94% कर्ज आपण एका दिवसात परत करू शकतो. अशा पद्धतीनं आणि 11 महिन्याचे एक्सपोर्ट हे याकरता महत्वाचं आहे की साधारणपणे यूपीएच्या सरकारमध्ये 1 महिन्याच्या इम्पोर्टचे देखील आपल्याकडे विदेशी मुद्रा नसायची. ती आता 11 महिन्याची आपल्याकडे आपल्या स्टॉकमध्ये या ठिकाणी आहे.